आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा एकाच विमानाने प्रवास झाला। मुंबईवरून नागपूरला जाताना दोघांनी एकाच विमानातनं प्रवास केला। तर ठाकरे आणि फडणवीसांच्या एकत्र प्रवासाची ही दृश्य सर्वात आधी TV9 मराठीने दाखवली। ठाकरे आणि फडणवीसांनी एकमेकांची हातमिळवणी केली, दोघांनी एकमेकांची विचारपूस केली। तर आम्ही तिघे भेटलो, हीच मोठी बातमी, अशी प्रतिक्रिया यावर देवेंद्र फडणवीसांनी दिली। TV9 वरची ही दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटात खळबळ उडवणारी आहे। मुंबईहून नागपूरला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच विमानातून गेले। त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा आहे आणि यवतमाळला जाण्यासाठी ठाकरे नागपूरला गेले, पण त्याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। फक्त TV9च्या कॅमेऱ्यात या प्रवासी विमानाची दृश्य कैद झाली आहे। चार्टर्ड विमान वापरण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही इंडिगोच्या विमानाला पसंती दिली आहे आणि मुख्यमंत्री ज्या सीटवर बसले अगदी त्याच सीटच्या शेजारच्या रांगेतल्या सीटवर उद्धव ठाकरे होते। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आहेत, संजय राऊत हे देखील आहेत आणि खासदार अनिल देसाई सुद्धा। आम्ही तिथे भेटलो, हीच मोठी बातमी, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। TV9च्या हाती विमानात बसण्याआधीचाही व्हिडिओ लागलाय, ज्यात मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे सोबत जाताना दिसतायत। यावेळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची विचारपूस करत आदित्य ठाकरेंसोबतही शेक हँड केला। गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्यात। आमदार फुटले, खासदार फुटले, त्यातच नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगरमध्ये 6व्या खासदाराला आणण्याची जबाबदारी फडणवीसांनी पार पाडल्याची माहिती आहे। आता काही दिवसांमध्येच तेच फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानातून नागपूरला दाखल झाले। मुंबई ते नागपूर हा जवळपास 1.5 तासांचा प्रवास आहे आणि या प्रवासादरम्यानही चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात अशा प्रवासामुळे चर्चा होणं स्वाभाविक आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईक आणि रोशन गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर। तर यवतमाळ पासून तर धाराशिव पर्यंतचा 4 दिवसांचा उद्धव साहेबांचा दौरा नियोजित आहे। एकीकडे पंतप्रधानांपासून सगळे नेते सांगत आहेत की इंधन बचत करा आणि म्हणून खाजगी विमानांनी किंवा स्वतंत्र गाड्यांनी प्रवास करणे टाळा। याच सगळ्याचा परिणाम म्हणून जर कदाचित नेते सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसारखा एका विमानातनं प्रवास करत असतील तर त्यावरून वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येण्याचे काहीच कारण नाही। कदाचित विमानाचं जे पेट्रोल अतिशय महाग झालेलं आहे, पूर्वी 100 रुपयाला मिळायचं, आता 180 रुपयाला आहे। त्यामुळे कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हे 2 नेते तिथं करत असावेत। आता आज चर्चा काय झाली आम्हाला कसं कळणार, कारण मोदी साहेबांनी सांगितले पैसे कमी वापरा, त्यामुळे एकाच विमानाने जात असताना कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हा झाला असावा। पण शेवटी प्रवास करत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी होत असतील, पण दुसरं काही चर्चा झाली असेल असं मला तरी वाटतं।